निवडणुका आल्यात की त्या क्षेत्रामध्ये निवडणुकांच्या स्तरावरून हालचाल सुरू होते। मेळघाट क्षेत्र हे आदिवासी बहुल क्षेत्र आहे व मागास असल्याचा धब्बा सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून मेळघाटावर लागलेला आहे। मेळघाटात राजकीय दावपेच चालल्याचे नेहमी दिसून येते, मात्र गेल्या काही काळापासून पाहिजे त्या प्रमाणात मेळघाटचा विकास झालेला दिसून आलेला नाही। यावर्षी मात्र मेळघाटचा राजा म्हणजेच राजकुमार पटेल आमदार म्हणून प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत। तब्बल 10 वर्ष आमदारकी नसून प्रशासनासोबत झटून जनसामान्यांची कामे करीत व त्यानंतर आज ते आमदार झालेत। आता मेळघाटामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून बदल घडून येत असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट दिसत आहे। यानंतर जिल्हा परिषद अमरावतीची निवडणूक ही महत्त्वाची ठरणार असून सदर निवडणुकीकरिता तब्बल 1 वर्ष 3 महिने शिल्लक असून आतापासूनच रन फॉर राणीगाव पाहायला मिळत आहे। राणीगाव सर्कल करिता या फेरीमध्ये सर्वसामान्य आरक्षण येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे। परिणामी आतापासूनच राजकीय दिग्गज रन फॉर राणीगावामध्ये सहभागी झाल्याचे बघावयास मिळत आहे। राणीगाव सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे सुधीर सूर्यवंशी यांचा पुन्हा सूर्योदय राणीगाव परिसरात होताना दिसून येत आहे। सुसरदा ते राणीगाव पर्यंत बॅनरवर माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर सूर्यवंशी सतत झळकत आहेत, तर दुसरीकडे आमदार राजकुमार पटेल यांच्याकरिता विधानसभा निवडणुकीत राणीगाव सर्कलमध्ये कंबर कसून असलेले कद्दावर नेते श्रीपाल पाल सुद्धा रन फॉर राणीगावामध्ये सहभागी दिसून येत आहेत। गेल्या खूप काळापासून राणीगाव सर्कलमधील जनसामान्यांची समस्या सोडविण्याचे काम श्रीपाल पाल हे अविरतपणे करीत असल्याचे बोलल्या जात आहे। या रन फॉर राणीगावामध्ये भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत उर्फ आप्पा पाटील हे सुद्धा दिसून येत आहे, ज्यामध्ये डाबका धुळघाट रेल्वे हा मार्ग मेळघाटातून जाण्याकरिता अहम भूमिका त्यांनी निभावली होती। शेवटी ब्रॉडगेजचा मार्ग मेळघाटातून जाणार असल्याची माहिती आहे। लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना किराणा किट वाटप करून सहकार्य सुद्धा आप्पा पाटील यांच्याकडून करण्यात आले होते। या रन फॉर राणीगावमध्ये अजून काही महत्त्वपूर्ण नावे आहेत, ज्यामध्ये युवा आदिवासी नेता मन्नालाल दारसिंबे, रोहित राजकुमार पटेल, ॲडव्होकेट सुभाष मनवर, वहीद पठाण, रामा भिलावेकर, चंद्रशेखर सपाटे यासारखी नावे आहेत, जे कधी पण आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आरक्षण बघून मैदानामध्ये उतरण्याची दाट शक्यता आहे। राणीगाव जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण आल्यानंतर या सर्कलमध्ये निश्चितच पेच निर्माण होणार असल्याचे चित्र आज स्पष्टपणे दिसत आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे वरिष्ठ नेता तथा जिल्हा प्रमुख सुधीर सूर्यवंशी हे शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार राजकुमार पटेल असे कार्ड खेळून आपला विजय परचम घडवू शकतात, तर दुसरीकडे आमदार राजकुमार पटेल करिता आपले सर्वस्व पणाला लावणारे श्रीपाल पाल सुद्धा प्रहार करण्यास इच्छुक आहेत। मेळघाट पारंपरिक इलाखा ग्रामसभा संघटन अध्यक्ष मन्नालाल दारसिंबे व रोहित राजकुमार पटेल यांची नावे सुद्धा रन फॉर राणीगावमध्ये दिसून येत आहेत। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मीन शेख यांचेसह जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।